नमस्कार. आवाज महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतो आहे दहीहंडी उत्सव की साहसी खेळ या सगळ्या अनुषंगानं अनेक मान्यवर आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आणि आता मी जाणार आहे डॉक्टर अमृत गोरुले यांच्याकडे. डॉक्टर गोरुले, मला सांगा की आता आपण सगळी ही जी चर्चा करतोय त्या हायकोर्टानं घातलेले निर्बंध आणि त्याच्यानंतर मग आता सगळ्या क्रियाप्रतिक्रिया उमटत आहेत, पण मूळ मुद्दा जो आहे तो अशा पद्धतीचे निर्बंध घातल्यानं किंवा बंदी घातल्यानं हा प्रश्न सुटेल का? बालगोविंदांचा प्रश्न सुटेल का किंवा सुरक्षेचा मुद्दा सुटेल का? धन्यवाद. मुळातच आजचा जो विषय आहे तो दहीहंडी उत्सव की साहसी खेळ. आतापर्यंत सगळं दहीहंडी आणि मग ती किती योग्य किती अयोग्य याच्यावर चर्चा चालू आहे, पण तो उत्सव काय आहे याबद्दल काही कोणी फारसं बोललेलं दिसत नाही. माझा मुद्दा असा आहे की ही मुळात जन्माष्टमी आहे आणि या जन्माष्टमीच्या निमित्तानं त्याची काही विधी आहेत. जन्माष्टमीच्या निमित्तानं काही विधी आहेत, त्याच्यामध्ये काही जागरणं आहेत, काही पुराणानुसार, काही उपवास आहेत आणि काही मोहरात्री नावाचा एक प्रकार आहे. मी थोडंसं विषयांतर करतोय असं नाही, मी तुमच्या माननीय सर्व न्यायालयाच्या निर्णयापर्यंत मी येणारच आहे, पण मी हे सांगत असताना आज दहीहंडी आणि जन्माष्टमी असं म्हणताना लोक दहीहंडीचा उत्सव असं म्हणून त्याचं कसं साजरीकरण होतंय आणि त्याच्यातले हे मगाशी आपण जे चर्चा करतो आहोत त्या दोषांची. मी आज तुम्हाला असं आवर्जून सांगतोय की आज जी चर्चा चालू आहे ती मुळातच धार्मिक, सामाजिक, वैद्यकीय, राजकीय, कायदा असे 5 एक प्रकारचे त्याला कंगोरे आहेत. आपण त्यातला कायद्याचा विचार करून आजची चर्चा करतोय. दहीहंडी माननीय न्यायालयाने जो निर्णय दिलाय तो 20 फुटाचा निर्णय दिलाय किंवा 4 थरापर्यंत दिलाय आणि 18 वर्षाची मर्यादा घातली. बाल आयोगाने त्याला 12 वर्षाची मर्यादा घातली. तेव्हा पण आपण याच्यावर सर्व चॅनेल्सवर चर्चा केल्या, पण आता 18 वर्ष. प्रश्न असा उरतो की 18.25 वर्षाचा मुलगा वर चढला आणि तो पडला की त्याला लागत नाही का? त्यालाही लागतं. मग मगाशी एका साहेबांनी सांगितलं, मला वाटतं पाटील साहेबांनी सांगितलं की 2ऱ्या आणि 3ऱ्या थरावरून सुद्धा माणसं पडून मेली. एका बाजूला डीजेचा आवाज येतो जोराचा आणि त्याला 65 डेसिबलचा एक मर्यादा घातली. काल परवा ठाण्यातल्या काही ENT सर्जननी सांगितलं की 95 पर्यंत काही होत नाही. माझा असं थोडासा त्यांना विरोध आहे. त्यांना एखाद्या 95 डेसिबल असलेल्या आवाजाच्या खोलीत जर बसवला, कान फुटतात की नाही जर बघितलं, तर त्याचं उत्तर काही लोकांचे फुटतील आणि काही लोकांचे फुटणार नाहीत. मुळात न्यायालये जेव्हा आपल्याकडून निर्णय देतात त्याच्यामध्ये समाजाचं हित डोळ्यासमोर असतं की या समाजाला या आवाजापासून त्रास होऊ नये आणि एवढ्या उंचीवरून पडलेल्या बालकाचं पुढे काय. मागे ज्यावेळेला अशा चर्चा घडल्या तेव्हा चर्चेमध्ये असं झालं निष्पन्न की बाबा या बालगोविंदाला जर कोणी चढवण्याचं धाडस केलं तर त्या मंडळावर त्याची जबाबदारी दिली जाईल. मी तर असं म्हणालो त्याला की मंडळावर नको, आयोजक जे आहेत, वेगवेगळ्या पक्षाचे प्रतिनिधी आहेत, सर्व पक्षीय आहेत, मी नावं घेत नाही, यांच्यावरती जबाबदारी दिली पाहिजे की एखाद्या बालगोविंदाला वरून पडून जर त्याचा मृत्यू किंवा त्याला काही अपघात झाला तर त्याची जबाबदारी त्या बालगोविंदाचं आयोजन करणाऱ्यावर आहे, हंडी बांधणाऱ्याच्या आयोजकावर आहे. मला असं थोडक्यात सांगायचं आहे की असं करण्याने 18.25 वर्षाचा मुलगा पडला तरी तो मरणार असेल तर मुळात उत्सव की साहसी क्रीडा असं जर म्हटलं तर क्रीडाबाबत मी छाती ठोकपणे सांगतो की मी त्या खात्याचा खाजगी सचिव म्हणून मी ज्यावेळेला काम केलं त्याला एखादा क्रीडा प्रकार ज्यावेळेला क्रीडा परिषदेच्या या खेळांमध्ये समाविष्ट व्हायचा असेल तर त्याला काही नियम आहेत. त्या नियमाला ह्या राजकीय सर्व कार्यकर्त्यांनी आत्ताच त्यांना कसा काय मुहूर्त मिळाला? म्हणजे आपल्या राज्यामध्ये दुष्काळ पडला की मग दुष्काळावर चर्चा होते, पाणी पुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला की मग पाणी पुरवठ्याची एक 8-10 दिवस चर्चा होते. तसंच उद्या 18 तारखेला हा सण आलेला आहे आणि या 18 तारखेच्या सणाच्या निमित्तानं आज आपण चर्चा करतोय. माननीय न्यायालयाने दिलेले निर्णय शासनाला दिलेले आहेत. याच्यामध्ये काही सत्तेतले काही लोकप्रतिनिधी आहेत, काही विरोधातले लोकप्रतिनिधी आहेत. माझा प्रश्न असा आहे, आपण जर सत्तेमध्ये होतो किंवा आपण जर विरोधामध्ये होतो तर गेल्या वर्षभरामध्ये या संदर्भात तुम्ही काय आवाज उठवला, कोणता आवाज उठवला, हा आपला मूलभूत प्रश्न आहे.
अगदी बरोबर आहे. हाच मुद्दा घेऊन मी आता सरनाईकांकडे जातो. प्रताप सरनाईक, आता डॉक्टर गोरुलींनी जे मुद्दे मांडलेले आहेत त्याच अनुषंगानं हाच प्रश्न घेऊन मी तुमच्याकडे येतोय की आपण आत्ता शिवसेनेचं प्रतिनिधित्व करता, राज्यामध्ये आपण विरोधी पक्षात आहात. एकूण मुळात दहीहंडीचा जो उत्सव आहे तो साहसी क्रीडा प्रकार म्हणून कुठेतरी गणला जावा आणि त्यासाठीचे सगळे जे काही निकष आहेत, त्यासाठीचे जे काही मार्गदर्शक तत्व आहेत ती त्याला कुठेतरी लागू केली जावीत आणि असे प्रकार होऊ नयेत म्हणून काहीतरी एक त्याचं धोरण निश्चित केलं जावं. आता हायकोर्ट सांगतं आणि त्याच्यानंतर मग आपण क्रियाप्रतिक्रिया देतो. त्यापेक्षा मुळातच याचा जर आपण गांभीर्यानं आधीच विचार केला असता तर हा प्रश्न उद्भवला नसता. काय सांगाल यावरती? ची जी भूमिका ती योग्यच आहे, कारण त्यांना कल्पना नसेल की विधिमंडळामध्ये आम्ही काय करतोय. मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की मी एकमेव आमदार ह्या विधिमंडळातील होतो की गेल्या 5 वर्षापासून मी दहीहंडीचा हा जो उत्सव आहे तो साहसी क्रीडा प्रकारामध्ये गणला जावा म्हणून मागणी करतोय. आणि साहसी क्रीडा प्रकारामध्ये हा गोविंदाचा उत्सव गणला जावा ही प्रमुख पहिली मागणी जी आहे ती प्रताप सरनाईकने विधिमंडळात केलेली आहे. 7 वेळा आम्ही मुख्यमंत्र्यांना या संदर्भात पत्र दिलं, 2 वेळा क्रीडा मंत्र्यांनी या संदर्भातली बैठक लावली. म्हणजे बाळा नांदगावकर, राम कदम, सचिन भाऊ अहिरांपासून इतर सगळे आयोजक जे आमदार आहेत विधिमंडळाचे ते त्या बैठकीला हजर होते. आजचे असलेले मंत्री सुद्धा उपस्थित होते. परंतु त्या क्रीडा मंत्र्यांनी आम्हाला म्हणजे वाटाण्याच्या अक्षते दिलं असं म्हणायला हरकत नाही. त्यांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही समिती गठन करतो. समिती गठन केल्यानंतर साहसी क्रीडा प्रकारामध्ये कुठले कुठले नियम आणावे लागतील, कशा प्रकारे त्यांना नियमानुसारच ते क्रीडा प्रकारामध्ये समावेश कसा केला जाईल ह्या संदर्भातील आम्ही माहिती घेतो आणि विधिमंडळाच्या सभागृहामध्ये ते तुमच्या सगळ्यांची माहिती करता ठेवतो एवढं आश्वासन देऊन सुद्धा ह्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारनं त्यावर निर्णय घेतला नाही ही दुर्दैवाची बाब आहे. आज ह्या घटना घडल्यात म्हणून आम्ही मागे लागलो नाही. अनेक वर्षापासून आम्ही याचा पाठपुरावा करतो आणि विधिमंडळाच्या सभागृहात लक्षवेधीच्या सूचनेद्वारे अनेक आयुध जी आम्हाला दिलेली आहे त्या आयुधांच्या माध्यमातून आम्ही निर्णय घेण्याची प्रक्रिया जी आहे ती राज्य शासनाला करायला भाग पाडण्याचा प्रयत्न केला, परंतु राज्य शासनानं मात्र तो केलेला नाही. त्यामुळे आज ह्या दुर्घटना घडतायत आणि त्यामुळे आज हा प्रकार घडलेला आहे. जर राज्य शासनानं या दहीहंडीचा उत्सवाचा समावेश क्रीडा प्रकारामध्ये केला होता, स्पेन सारखा हा क्रीडा प्रकार महाराष्ट्रात सुद्धा गणला गेला असता, अनेक त्याला नियमावली राहिली असती, गोविंदाचे जीव गेले नसते, अपघात गेले नसते. जसं कबड्डी आहे, खो खो आहे, मल्लखांब आहे, इतर अनेक खेळ आहेत, त्या खेळानुसार हा दहीहंडीचा उत्सव गणला गेला असता. आणि मला असं वाटतं की कोर्टाला हे निर्बंध घालायची वेळ आली नसती, राज्य शासनानंच त्याच्यावर निर्णय घेतला असता आणि आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती परिस्थिती निर्माण झाली नसती. आम्हाला हा उत्सव नव्हे इव्हेंट बंद करावा लागला नसता आणि एक चांगल्या प्रकारचं वातावरण ह्या राज्यामध्ये ह्या देशामध्ये निर्माण झालं असतं. परंतु ह्या सगळ्या घटनेला राज्य सरकार जबाबदार असं माझं स्पष्टपणे मत आहे. पण याला जोडून मला एक मुद्दा सरनाईक आपल्याला असा विचारायचा आहे की आता तुम्ही म्हणता की एक इव्हेंट हा आम्हाला रद्द करायला लागला नसता, पण हे सगळं करण्यापाठीमागे खरं तर आयोजकांचीच भूमिका फार निर्णायक ठरली. कारण मुळात हे जे थर रचण्याची जी स्पर्धा आहे त्याची मोठी मोठी बक्षिसं, त्याच्या भरघोस रकमा आपण लावल्या आणि त्यातून कुठेतरी मग थरावरती थर रचण्याची स्पर्धा निर्माण झाली, त्यातनं ईर्ष्या निर्माण झाली आणि म्हणून मग अशा पद्धतीचे कुठेतरी प्रकार घडू लागले, दुर्घटना घडू लागल्या. त्याला कुठेतरी आपल्याला ह्या ठिकाणी अरुण पाटील सुद्धा बसलेले आहे. मी तुम्हाला सांगतो हे जे गोविंदा पथक आहे ते पैशासाठी काही करत नाही. मी तुम्हाला सांगतो हे रक्कम आहे, त्या रकमाचा विनियोग नवरात्रोत्सव, गणेशोत्सव, एखादा जर आपला गोविंदा असेल तर त्याचे आई वडील आजारी असतील तर त्याच्या आई वडिलांच्या आजाराचा खर्च किंवा कुठल्या गोविंदा भक्ताचा भाऊ असू दे त्याचे कौटुंबिक कोणी आजारी असेल तर आजाराचा खर्च, समाज मंदिरं, व्यायामशाळा किंवा इतर सामाजिक उपक्रम किंवा नेत्रदान शिबिर, आरोग्य शिबिर ह्या शिबिरांसाठी त्याचा खर्च केला जातो. पैशाच्या रकमेसाठी मी 3 मंडळांना 11-11 लाख रुपये दिले, परंतु कुठल्याही मंडळाने मला पैसे मागितले नाही. मी त्यांच्याकडे जाऊन पोहोचवले तेव्हा त्यांनी ते पैसे घेतले. तेव्हा पैशाच्या ईर्ष्याने किंवा पैशाच्या अपेक्षेनं ही मंडळं काही करत नाही. यांना फक्त ह्या खेळाचं महत्व आहे आणि तो खेळ खेळला जावा म्हणून त्या पद्धतीने ते प्रयत्न करतात. पैशासाठी या मुंबई ठाण्यातला कुठलाही गोविंदा पथक 8, 9 किंवा 10 थराचा प्रयत्न करत नाही. त्यांच्यातला उत्साह तो उत्साह दाखवण्यासाठी ते प्रयत्न करतात. त्यामुळे आपण जो आरोप करताय की पैशाचा मोहापायी हे सगळं घडत असेल ते बिलकुल चुकीचं नाही. गेल्या अनेक वर्षाचा माझा अनुभव आहे, या गोविंदांना पैशाचं काही घेणं देणं नसतं. ते फक्त स्वतःचा जी ऊर्जा आहे ती ऊर्जा एक प्रकारे त्या ठिकाणी निर्माण करत असतात. त्यामुळे मला असं वाटतं की हे जे आरोप होत असतील ते निश्चितपणे चुकीचे आहेत.